हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण या फोटोवर बोलणार आहोत आणि फक्त मी बोलणार नाही आहे, तर या फोटोवर भारतभरातले आणि महाराष्ट्रातले लोक काय काय बोललेले आहेत हेही पाहणार आहोत. आता तसं पाहिलं तर हे जे काही सुरू झालं होतं प्रकरण, तेव्हापासूनच मला काही ते आवडले नाही. म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाच्या मी कितीही विरोधात जरी असली तरी त्यांच्याविषयी जे काही हे मीम्स बनवणं सुरू केलं, त्यांना मेलोडी मॅडमच्या नावाने चिडवणं सुरू केलं आणि लोक थट्टा मस्करी करायला लागली, तर ते पाहून मला असं झालं की यार, आपले प्रधानमंत्री आहेत, ते पंतप्रधान आहेत आणि आपण त्यांच्याविषयी असं नाही बोलायला पाहिजे. आपला जो काही विरोध आहे तो आपण बोलून मुद्देसूद उत्तरं देऊन आपण सांगू शकतो की ह्या गोष्टी मला चुकीच्या वाटतात. हे जे काही सुरू केलेलं होतं ते मला खरंच आवडलं नाही. आणि हे सुरू कसं झालं हे मी जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सुरू केलं ते ह्या दोघांनीच. तर मागच्या वेळेला जेव्हा आपले पंतप्रधान या मॅडमला भेटले होते तेव्हा त्यांनी एक सेल्फी काढला होता. या दोघांचा एक सेल्फी मेलोनी मॅडमनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आणि शेअर करून त्यांनी एखादी ओळ लिहिली आणि त्याच्या खाली हॅशटॅग लिहिला मेलोडी. तर मेलोडी काय आहे? मेलोडी तर ह्यांचे नाव नाही आणि ह्यांचे नाव नाही आहे, तर मॅडमचं नाव आहे मेलोनी आणि आपले पंतप्रधान मोदी. तर मेलो आणि दी मधलं दी असं घेऊन त्यांनी मेलोडी हा हॅशटॅग दिला. ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. बरं, या मॅडमनी मेलोडी हा हॅशटॅग टाकून जी काही पोस्ट केली होती ती पोस्ट आपल्या पंतप्रधानांनी डायरेक्ट फॉरवर्ड केली, रिशेअर केली स्वतःच्या अकाउंटवरून. याचा अर्थ काय आहे की त्यांनाही हे पटलेलं आहे की हा हॅशटॅग चांगला आहे, वापरू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की असे मेल आणि फिमेल यांना जोडून जे काही हॅशटॅग वापरले जातात ते कसे असतात. उदाहरणार्थ विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचा मिळून एक हॅशटॅग प्रसिद्ध आहे, काय? विरुष्का. दीपिका आणि रणवीर, काय? हे सगळे हॅशटॅग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग लोकांनी सुरू केलं. आता आपल्या पंतप्रधानांनी स्वतःच तो हॅशटॅग असलेली पोस्ट जर फॉरवर्ड केली असेल तर मग लोक मजा घेणार नाही तर काय करणार आहे? तर लोकांनी फुल मजा घ्यायला सुरुवात केली. खूप कमेंट ज्या काल आलेल्या आहेत ते हसून हसून माझं पोट दुखायला लागलं होतं. इतक्या भारी भारी त्या कमेंट्स होत्या. त्या सगळ्या मी तुम्हाला आज दाखवणार आहेच. पण आणि आता काल जेव्हा आपले पंतप्रधान या मॅडमला भेटले तेव्हा या मॅडमने एक व्हिडिओ तयार केला आणि या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर त्या म्हणतात, हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम. द मेलोडी टीम. हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की भारतामध्ये मेलोडी हा हॅशटॅग वापरून लोक फार मीम बनवायला लागले आहेत, खूप मजा घेत आहे आणि त्यांनाही माहिती आहे भारतामध्ये खूप मोठी पब्लिक आहे, ती हे सगळं पाहत असणार आहे. त्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान हसत आहेत. म्हणजे थोडक्यात मेलोडी हा हॅशटॅग त्यांनी पूर्णपणे स्वीकारलेला दिसतोय. आणि आता दुसरं म्हणजे ज्यांना आपण मोदीजी यांच्या गोदीमध्ये बसलेला मीडिया म्हणतो, जे सतत मोदीजींचं गुणगान करत असतं, त्यांनी काल हे ट्विटरवर पोस्ट केलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की इस तस्वीर को काय म्हणतात ते म्हणतात, पीएम मोदी और इटली पीएम जॉर्जिया मेलोनी की इस तस्वीर को क्या कैप्शन देंगे आप. आता जर आज तकनी कॅप्शन विचारलेला आहे आणि असा फोटो टाकून मी फोटो पण बघा, त्याच्यामध्ये त्या मॅडम काय पद्धतीने बोलत आहे. हे दोघ जण देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले नेते आहेत. त्यांचे कसे फोटो शेअर व्हायला पाहिजे, असे फोटो की ज्याच्यामध्ये ते मॅडम कुठल्या तरी आशेने बघत आहे, असा फोटो त्यांनी शेअर केला आणि म्हणतात कॅप्शन द्या. मग काय, लोकांनी भरपूर कॅप्शन दिल्यात बघा एक एक करून. पहिली कमेंट आहे, तुझं आणि माझं गल्लीतलं प्रेम, थोडी थोडी चोरी आणि थोडं थोडं अंगूर देख लंगूर खुश. नेक्स्ट, मेड फॉर ईच अदर. पुढची कमेंट, हाय तेरे प्यार में रुक जाओ ना इटली के बाजार में. नेक्स्ट, यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचे जावं, समाजाची सेवा घडो, देशाची नाही घडली तरी चालेल, फक्त देश विकायला काढू नका म्हणजे झालं. पुढची कमेंट, चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो. पुढची कमेंट, भाऊ लवकरच मंडपात, आहोंचे मानकरी. नेक्स्ट, आगाऊ बहिणी, भाऊ खुश आहेत, ताई काहीही करा फक्त सरकार पाडा. हा सगळे लोक म्हणते. यंदा कर्तव्य आहे, जसं जीवात जीव घुटमळ तसं पिरतीचं वाटतंय बळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. आता कसं वाटतंय हिंदुत्ववादी सरकार. आणि हा जो व्हिडिओ त्यांनी शेअर केला, हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम, त्या व्हिडिओच्या खाली आपले पंतप्रधान पण खूप छान हसत आहेत आणि खूप नॅचरल हसू आहे ते, त्याच्याबद्दल काही चुकीचं नाहीये. पण त्याच्या खाली लोकांनी कमेंट केल्या, काही म्हणा पण 4 जून नंतर गडी आज पहिल्यांदा खुललाय. घर जावे ठेवून घे. मोदीजी किती खुश आहेत ना. त्यात इलेक्शन झाल्याच्या नंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी कायमचे इटलीला जातील असं म्हणणारे इलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा इटलीला गेलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं कोण इटलीला जाणार आहे असाही प्रश्न भारतीयांच्या मनात पडलेला आहे. आता हे सगळं प्रकरण आणि ह्या सगळ्या फोटोज, त्यावरच्या कमेंट्स हे पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा.